अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ अनुभव स्वामी भक्तीचा या चॅनलवर मी तुमचं स्वागत करत आहे। तर सांगितल्याप्रमाणे माझ्या आयुष्यात स्वामी कसे आले हा अनुभव मी तुम्हाला आज शेअर करणार आहे। तर माझ्या माहेरची परिस्थिती थोडीशी गरिबीची असल्यामुळं आईवडिलांनी विचार न करता आमची सगळ्यांची लवकरच लग्न करून दिली। लग्न झाल्यानंतर स्वप्न पाहण्यासारखं असं काहीच नव्हतं। सासरची परिस्थितीही गरिबीचीच होती। जेमतेम आमचा संसार चालू होता आणि एकट्या मिस्टरांच्या कमाईवर घर खर्च थोडा मुश्किलीनेच निघायचा। नंतर आम्ही दोघे आणि आमची 2 मुले, तर घर खर्च काढता काढता थोडीशी आमची फजितीच व्हायची। मग काही पर्याय नसल्यामुळे मीही काम करायचा विचार केला। मग मी सुरुवातीला घरीच ट्यूशन घ्यायला लागले, पण तोही पैसा पुरेसा नव्हता, तर बाहेर काम करायचा विचार केला। तर असा तो माझा प्रवास चालू झाला। बाहेर काम शोधणं, काम मिळालं की ते करणं, परिस्थितीला तोंड देत काम करणं चालू होतं। पण मी जेही काम करायची ते माझं जेमतेम 4-5 महिन्यात ते काम सुटून जायचं। परत तोच प्रवास, दुसरं काम शोधा, परत चालू करा, आणि हाच कंटिन्यू माझा चालत राहिला की काम पाहायचं, शोधायचं, काम मिळालं की जेमतेम ते टिकायचं। वर्ष 6 महिन्याच्या नंतर माझं ते काम कसं सुटायचं ते मलाही माहिती नाही। काम करणं तर गरजेचं होतं, कारण की 2 मुलं, कसं काय करणार, कसं काय काम नाही करून सांगणार कोणाला, गरजच होते काम करणं। तर असा प्रवास चालूच होता। बऱ्याच वेळेला असे वाईट विचारही डोक्यात यायचे की हा प्रवास कुठेतरी थांबायला पाहिजे। वाईट विचार म्हणजे असे आत्महत्येचे विचारही माझ्या मनात यायचे की करणार काय। पण सेकंड थिंग की मी जर गेली तर माझ्या मुलांचं होईल कसं, कारण की ते तर लहान आहेत ना, त्यांना तर गरज होती माझी। तर असा हा माझा प्रवास चालूच होता। अशा परिस्थितीत माझ्या शेजारी राहणाऱ्या एक बाई समर्थ महाराजांची सेवा करायची। एकदा मी तिच्यासोबत केंद्रात गेले आणि त्यानंतर मी जमेल तसे केंद्रात जाऊ लागले। पण मी जे काही काम करायचे ते साधारणतः वर्ष 6 महिन्यातच सुटून जायचं। परत तोच प्रवास, काम शोधायचा, या सर्व गोष्टींचा कंटाळा यायचा। मी काम करायला तर तयार आहे, पण स्वामी माझं हे काम टिकूच देत नाही, आणि मी केंद्रात जाऊन स्वामींच्या समोर रडायची। मी स्वामींना सांगायची की स्वामी, मी काम करायला तयार आहे, पण तुम्ही असं का करता, तुम्ही माझं काम टिकूच का देत नाही, अशी म्हणायची आणि रडायची। पण स्वामी भक्तांनो, स्वामींच्या लीला स्वामींनाच माहिती। आपण जे विचार करतो त्या पलीकडचे स्वामींचे विचार असतात। त्यांना माहीत आहे की त्यांच्या मुलांकरता काय योग्य व काय अयोग्य। आपल्या अपेक्षेच्या पलीकडे स्वामींचे नियोजन असते। योग्य वेळ आली की ते बरोबर आपल्याला देतात। स्वामी आपल्याला तेच देतात ज्या गोष्टीमध्ये आपले हित आहे। मी ज्या कामाची काळजी करत होती की माझे काम टिकतच नाही, वर्ष 6 महिन्यातच काम सुटून जातं, तर ज्या कामाची काळजी मला होती त्या कामाची काळजी माझ्यापेक्षा जास्त स्वामींना होती। तर एकदा असंच झालं, माझ्या मिस्टरांच्या मित्राने सांगितले की तुझी पत्नी शिकलेली आहे, तर इथे इंटरव्ह्यू द्यायला सांग। आणि त्याच्यावर विश्वास ठेवून मी इंटरव्ह्यू दिला, आणि काय सांगू, तिथे माझं सिलेक्शन झालं। मग काय, सिलेक्शन झाल्याच्या नंतर जे मला वाटायचं की माझं काम टिकत नाही, तर ते काम माझं इतकं टिकलं की त्या कामावर माझी मुलं मोठी झाली, माझं स्वतःचं घर झालं। तर ही आहे स्वामींची लीला। म्हणजे आपलं हित कशात आहे हे आपल्यापेक्षा जास्त स्वामींना माहिती असतं। तर हा माझा प्रवास। तर स्वामी भक्तांनो, माझ्या या चॅनलचं एकमेव उद्दिष्ट हेच आहे की स्वामींचा प्रचार व प्रसार। तर माझ्या या चॅनलला तुमच्या सपोर्टची फार गरज आहे। तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।